एप्रिल महिन्यामध्ये आसाम, वेस्ट बंगाल, केरला, तमिळनाडू आणि एक केंद्रशासित प्रदेश पॉंडिचेरी येथे स्टेट असेंब्लीचे, स्टेट लेजिस्लेचरचे इलेक्शन झाले आणि त्याचे जे निकाल आहेत ते काल लागले. आज आपण विजय थलपतीचा TVK पासून ते आपण वेस्ट बंगालची झालमुरी इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो नव्याने उघडलेला एक पक्ष असेल 2024 मध्ये, किंवा रस्त्यावर भेटणारी झालमुरी असेल. बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मी आहे रवी मिसाळ, तुमचं खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वप्रथम जे आसाम जे स्टेट आहे त्यामध्ये इलेक्शन झाले आणि भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सचं तिसरी टर्म होती आणि तेथे जे लीडर आहेत हेमंत बिश्व शर्मा यांची तिसरी टर्म आहे. भारतीय जनता पार्टीसाठी ते स्टेटचे एक ग्राउंडवरून काँग्रेसमधूनच आलेले हे लीडर आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे ते खूप चांगलं आहे. त्यांचे हिंदुत्व पॉलिटिक्सचे जे आयडियोलॉजी आहे किंवा त्यांचं जे डीप ट्रॅडिशनल हिंदुत्व किंवा हिंदू स्क्रिप्ट विषयीचं जे नॉलेज आहे ते आसाममध्ये 100% यशस्वी ठरलेलं आहे. त्याचबरोबर जे काही ट्रायबल लोकांचे प्रॉब्लेम्स होते, त्यांचं जे इंडिजिनस म्हणजे जे लोकलचं पॉप्युलेशन होतं त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते, त्यांचं जे सिटिझनशिप होतं किंवा बाहेर देशातून काही तिथे इलिगल इमिग्रंट्स येत होते, ते भारतीय जनता पार्टीने 2 टर्ममध्ये सत्तेमध्ये असून सुद्धा थर्ड टाईम पुन्हा अँटी इन्कम्बन्सी प्रत्येक वेळा असतेच असं नाही, कार्य जर चांगलं केलं असेल तर तेथे विजय मिळवला जातो. आणि काँग्रेसचे जे अलायन्स आहेत तेथील तर ते एकतर फ्रॅगमेंटेड होत्या, वोट जे आहे ते एकमेकांमध्येच डिवाइड झालं. त्याचबरोबर स्ट्रॉंग लिडरशिप नव्हते. जसं आपण अमित शहाजी असतील किंवा नरेंद्र मोदी असतील तर सेंट्रल लेवलला आणि ॲट स्टेट लेवलला हेमंत बिश्व शर्मा जे आहेत त्यांनी लिडरशिप केलेली आहे आणि ती लिडरशिप तेथे यशस्वी ठरलेली आहे. परंतु काँग्रेसमध्ये राहुलजी गांधी असतील किंवा स्टेटचे काही काँग्रेस आणि त्याचे लीडर्स असतील त्यांची लिडरशिप तेथील लोकांनी अमान्य केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये वोट स्प्लिट झालेला आहे. टोटल 126 सीट्सची जी ही असेंब्ली आहे, NDAला 102 सीट भेटलेल्या आहेत, BJPमध्ये कम्प्लिटली 82 आणि काँग्रेसला 19 फक्त सीट तेथे मिळालेल्या आहेत. त्यामधून आपण काँग्रेसचं जे स्टेट लेवलचं जे फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे किंवा लिडरशिपमध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे हे आपल्याला यामधून समजू शकतो. 2 स्टेट नंतर डिस्कस करूयात, जे की तमिळनाडू आहे आणि वेस्ट बंगाल आहे. त्यानंतर केरला जे आहे, केरलामध्ये सेम काँग्रेस लेड जे गव्हर्नमेंट आहे तिथेच त्यानेच पुन्हा विजय मिळवलेला आहे. आता आपण पॉंडिचेरी जे आहे तो एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि तेथील N. रंगास्वामी जे आहेत हे पुन्हा मुख्यमंत्री तिथे 5वी वेळेस मुख्यमंत्री ते होताना पाहत आहोत आपण. पहिले त्यांनी काँग्रेससोबत काही कॉयलिशन करून त्यांनी मुख्यमंत्री राहिले. त्यांची जी साधी राहणी आहे, RX 100 जी गाडी आहे त्यांनी 2016 त्याचबरोबर 2021 मध्ये वोटिंगच्या वेळी त्यांनी या गाडीवर जाऊन वोटिंग केलेलं आहे. आणि हे जे त्यांचं साधी राहणी असेल किंवा त्यांनी जे त्यांचं मत आहे की जर समजा केंद्रशासित प्रदेश असेल तर त्याला जो सेंटरमध्ये जो पक्ष आहे सत्तेमध्ये त्यासोबत कधी बी केंद्रशासित प्रदेश जर राहिला तर याचा स्टेटचा विकास होतो असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत पुन्हा त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. 30 लोकांचं फक्त ते तिथे एकच लोअर हाऊस आहे, म्हणजे विधानसभा आहे, तिथे विधान परिषद नाही. आणि तिथे पुन्हा आपण भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपण फडकताना पाहत आहोत. मुख्य विषय सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बंगाल मध्ये सलग 3 टर्म ज्या ममता बॅनर्जी यांनी 3 टर्म सत्ता उपभोगलेली आहे, त्यांच्या अगेन्स्ट अँटी इन्कम्बन्सी असणं साहजिक आहे. परंतु त्या लोकल लीडर होत्या, ग्राउंडचं नॉलेज असताना सुद्धा त्यांना हार पत्करावं लागले. इवन त्यांना स्वतः वेस्ट बंगालमध्ये भवानीपूर येथून शुवेंदू अधिकारी यांनी 15,000 मतदानांनी हरवलेलं आहे. वेस्ट बंगालचं जे असेंब्ली आहे ते 294 सीट्सचे आहे आणि मेजॉरिटीसाठी 148 सीट्स तिथं गरज होती. तर
2021 मध्ये TMCचं 213 सीट्स निवडून आल्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या फक्त 77. तर आता 207 जे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या, 80 TMCच्या, तृणमूल काँग्रेसच्या आलेल्या आहेत. तर आपण समजू शकता की भारतीय जनता पार्टीचा, त्याचबरोबर 2016 मध्ये फक्त भारतीय जनता पार्टीला फक्त 3 सीट्स तिथे आल्या होत्या. तर आपण 2026 मध्ये एका डिकेडमध्ये किती बदल झालेला आहे आपण असं पाहू शकता. आपण तेथील झालमुरी हा जो पदार्थ आहे तो नरेंद्र मोदीजींनी पण खाल्लेला आहे आणि तो लोकलचा जो पदार्थ आहे तो खूप प्रचारार्थ आला होता. आता आपण झालमुरी पण पाहिली. परंतु आता आपण थोडं इलेक्शन कमिशनकडे जाऊया. जे इलेक्शन कमिशन आहे, इलेक्शन कमिशनवरती वारंवार ज्या अपोजिशनमध्ये बसलेल्या पार्टीज आहेत त्यांनी काही आरोप लावलेले आहेत की जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ती जी बॉडी आहे इलेक्शन कमिशनची, हे सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यावरती प्रेशराईज करून आपले काही निवडणुका लढवत असते. आणि ज्यावेळेस आता रिवाइज्ड ज्यावेळेस ज्या वोटिंगच्या ज्या हे असतात मेंबर्स, त्यांना रिवाईज केल्याच्या नंतर जे आपल्या मतदार याद्या आहेत त्या रिवाईज करून 2.7 मिलियन्स म्हणजे 27 लाख लोक जे आहेत हे मतदानाच्या बाहेर पडले आहेत आणि त्यांना याने इलिगल इमिग्रंट्स असं म्हटलं गेलं होतं. भारतीय जनता पार्टीचा जो करिश्मा आहे, इतकं तिथं अँटी इन्कम्बन्सी तर होतीच, परंतु 19 राज्यातले मुख्यमंत्री तिथे जाऊन थांबलेत. स्वतः गृहमंत्र्यांनी तिथं ठिय्या मांडला होता मागचे 15 दिवस. त्याचबरोबर असेही आरोप लावले की CAPF असेल किंवा सेंट्रल एजन्सीज आहेत याचा वारंवार गैरवापर करून भारतीय जनता पार्टीने सत्ता तिथे मिळवलेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, RG कर मेडिकल कॉलेजचा जो स्कॅम झालेला होता, स्कॅम म्हणण्यापेक्षा जो ब्रुटल रेप करून एका डॉक्टरवरती, रेसिडेंट डॉक्टरवरती त्याचा खून करण्याचा प्रकार केला होता, तो TMCचा एक लीडर होता. आणि त्यांच्या ज्या रत्ना देवनाथ ज्या मातोश्री आहेत या महिला डॉक्टरांच्या, त्या पाणीहट्टी या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या आहेत. असे बरेच काही गोष्टी आहेत ज्या तृणमूल काँग्रेसला हरवण्यामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जे कन्सिस्टंटली जे त्यांची कार्य करण्याची जी प्रणाली आहे ते फुल टाईम जसं कार्य करत असतात, याच्यामधून त्यांना यश आल्याचं आपण पाहू शकतो. आणि जरी दिदींनी तिथं त्यांचं लोकल लेवलला त्यांचं राजकारण चांगलं असेल, परंतु एका स्टेजला अँटी इन्कम्बन्सी असते. आणि किंवा भारतीय जनता पार्टीचं जे प्रचारामध्ये त्यांनी जे वापरलेले सोशल मीडियाज असतील किंवा सेंट्रलाइज्ड जी त्यांच्याकडे नरेंद्र मोदीजी असतील किंवा अमित शहा असतील किंवा या सर्वांनी व्यवस्थित प्रचार केल्यामुळे तेथे भारतीय जनता पार्टीला अशी ब्रुटल मेजॉरिटी येऊन यश मिळालेलं आहे आणि तृणमूल काँग्रेसचा विजय झालेला आहे. येथे काँग्रेस जो पक्ष आहे, आपण स्टेट डिस्कस केले, याला कुठेही यश येताना किंवा याची तडफड आपण दिसत नाही. मग काँग्रेस हा ऑल इंडिया जो काँग्रेस जो पक्ष आहे हा फार जुना पक्ष आहे. भारत देशातील सर्वात जुना 1885 साली याची स्थापना झालेली आहे. हा पक्ष संपणार नक्कीच नाही, परंतु ग्राउंड लेवलला याचं कार्य कुठंतरी कमी पडताना असं दिसतंय, असं मला याच्यातून वाटतंय. परंतु पुन्हा काँग्रेस याच्यावरती विचार करून पुन्हा काही ना काही निर्णय घेईल. आणि सर्वात महत्त्वाचा, तमिळनाडूमधला जो विजय थलपती जे आहेत, जे ॲक्टर आहेत आणि खूप पॉप्युलर ॲक्टर आहेत, यांनी 2000 म्हणजे आज 24 मध्येच TVK नावाचा जो पक्ष स्थापन केला आणि त्यांनी 108 जागा 234 पैकी जिंकलेल्या आहेत. परंतु मेजॉरिटीसाठी 118ची मेजॉरिटी तिथे लागते, तेव्हा तिथे सरकार स्थापन करणं शक्य असते. परंतु अशा कंडिशनमध्ये DMK आणि AIDMK, DMKच्या 59 सीट्स आणि AIDMKच्या 46 या सीट्स यांनी जिंकलेल्या आहेत. AIDMK मधून जयललिता या पण एक सुपरस्टार होत्या, त्या सिनेसृष्टीतील होत्या. त्याचप्रमाणे विजय थलपती हे पण एक सुपरस्टार आहेत आणि त्यांनी खूप कमी काळामध्ये हा पक्ष स्थापन करून त्यांनी हे सभागृहामध्ये जास्तीत या स्टेटमध्ये सर्वात जास्त सीट्स मिळवण्याचं कार्य त्यांच्या पक्षाने केलेलं आहे. परंतु त्यांचं फेल्युअर जे आहे ते ग्रासरूट लेवलपर्यंत अजून पोहोचलेलं नाही. खेड्यामधून त्यांना मतदान कमी पडलं आहे. आपणास विजय थलपती यांचा फेमस डायलॉग माहीत आहे की मै ओ प्लेयर है सर,
जिसे भले ही गेम ना आता हो लेकिन मैदान में उतरा तो खलबली मचा देगा, असंच काहीतरी या तमिळनाडूच्या राजकारणामध्ये यांनी करिश्मा दाखवलेला आहे. आणि अशी अपेक्षा करतो की असंच डेव्हलपमेंटला सुद्धा त्यांचा हातभार लागेल, यूथना जॉब्स मिळतील आणि सर्व सेक्युलर वातावरण तिथे राहील, ते ठेवण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करतो. या सर्व पाचही स्टेट्स म्हणजे एक पॉंडिचेरी आणि 4 बाकीचे इतर स्टेट्समध्ये अशा प्रकारचे इलेक्शन झालेले आहेत. कुठेतरी इंडियन नॅशनल काँग्रेसला माघार पिछाडीवर पडताना आपण पाहत आहोत. परंतु कुठेतरी स्ट्रक्चरल चेंजेस करण्याची किंवा जे आपल्या पक्षामध्ये काहीतरी बदल करून लीडरशिपला पुन्हा डेव्हलप करण्याची गरज यामधून भासताना दिसते. कुठेतरी नॅशनल लेवलचा पक्ष पाठीमागे पडताना वर्सेस BJP वर्सेस इतर स्टेट लेवलचे पक्ष असा लढा आपणास पाहायला मिळत आहे. आणि असंच ॲनालिसिस करण्याचा पुढेही असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करत राहील. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.